मागील अनेक वर्षांपासून शिवशंकर मित्र मंडळाने कालिका माता मंदिर प्रवेशद्वार व्हावे अशी मागणी स्थानिक नगरसेवक, आमदार तसेच खासदार यांच्याकडे वेळोवेळी केली होती। मात्र या कालिका मंदिर प्रवेशद्वाराला विलंब होत होता। परंतु शिवशंकर मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्याकडे कालिका माता मंदिर प्रवेशद्वार व्हावे अशी मागणी केली होती। यानंतर आमदार राहुल ढिकले यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या आमदार निधीतून कालिका माता मंदिर प्रवेशद्वार मंजूर केले। त्याच कालिका माता मंदिर प्रवेशद्वाराचे उद्घाटन पूर्व विधानसभाचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, माजी नगरसेविका सरिता सोनवणे, माजी नगरसेवक हेमंत शेट्टी, विशाल घोलप, शंकर हिरे यांच्या उपस्थितीत केक कापून करण्यात आले। या प्रसंगी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली व श्री कालिका मातेची आरती आमदार राहुल ढिकले तसेच माजी नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आली। तसेच शिवशंकर मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार राहुल ढिकले, माजी नगरसेविका सरिता सोनवणे, विशाल घोलप, हेमंत शेट्टी, शंकर हिरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला। या प्रसंगी रमेश निचाळ, दौलत गायकवाड, रमेश काळे, सुरेश लहांगे, दीपक जाधव, शंकर चव्हाण, सुनील जाधव, सागर पाटील, अरुण गायकवाड, किरीश सोनवणे, समाधान बेंडकुळे, लखन सोनवणे, भास्कर लोणारी, राजेश जाधव, राहुल काळे, अजय मोहिते, रोशन चव्हाण, आकाश काळे, योगेश कमटन, विष्णू बेंडकुळे, प्रमोद कुठे, धनंजय लहांगे, भूषण मोरे, संगीता विचारे, उमा चव्हाण तसेच श्री कालिका माता मंदिर व शिवशंकर मित्रमंडळातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यकर्ते आणि प्रभागातील सर्व सदस्यांचे खरोखर अत्यानंद होतोय की बऱ्याच वर्षांपासून जे आपण स्वप्न बघितलं होतं, म्हणजे सांगतो भाऊ की 12-15 वर्षापूर्वी दादांच्या कानावर हा विषय गेला होता कमालीचा, परंतु त्यावेळेस म्हणजे महाराष्ट्राची दुर्घटना झाली होती आणि प्रशासकीय अडचणीमुळे त्यावेळेस ती कमाल होऊ शकली नाही। परंतु जी आमची जागृत कालिका माता आहे, या मातेला हे काम तुमच्या हातूनच पूर्ण करायचं होतं आणि खरोखर आज अत्यानंद होतोय आम्हाला की नवरात्रीच्या या पहिल्याच काळाला आपल्या हातून हे चांगलं काम झालेलं आहे। कालिका माता अत्यंत जागृत आहे आणि माताचे आशीर्वाद आणि आमच्या प्रभागातील लोकांची साथ आपल्याबरोबर नेहमीच राहील। भाऊ, आपण या कामाला गती दिली त्याबद्दल मी सर्व नागरिकांच्या वतीने आपल्या मनापासून आभार मानतो। सर्वांना शारदीय नवरात्रोत्सव शुभेच्छा देतो। धन्यवाद। येथील सर्व भाविक भक्तांना प्रथमतः नवरात्राच्या शुभेच्छा देतो। खरं तर या भागात मी गेल्या 15 वर्षापासून येतो। 2009ला जेव्हापासून आमचे वडील आमदार झाले तेव्हापासून रमेश भाऊ असेल, आमचे दौलत शेख असतील, डॉक्टर राणा आहे, आमचे भाऊ भास्कर भाऊ, या सगळ्यांच्या संपर्कात मी होतो आणि वडील असेल किंवा मी असेल, आपल्या कालिका नगरला जेव्हा जेव्हा मतपेटी फुटायची तेव्हा आम्ही वन साईड एक तर्फे इथून पुढे राहायचो आणि त्याच्यामुळे कालिका नगर जर एवढं प्रेम करतं तर कालिका नगरवासियांनी काही सांगितलं तर मी पण नाही म्हणत नाही। त्याच्यामुळे असे बरेच कामं आहे नाना की जे आमच्या दादांना करायचे होते परंतु राहून गेले, कारण हिरावाडीतले 2-3 डोम असतील, सभागृह असतील, काही मंदिरांचे कामं असतील, ते वडिलांकडून राहून गेले पण ते माझ्याकडून पूर्ण झाले। त्यामुळे बहुतेक देवाचा आशीर्वाद असेल, कुठे मंदिर बांधणं असेल, कुठे सभागृह असेल किंवा कुठे एखादा जीर्णोद्धार असेल, त्या सगळ्या कामाला निधी देता आला हे मी माझं भाग्य समजतो आणि हा निधी माझ्यामार्फत देता आला कारण तुम्ही मला मतं दिली, तुम्ही ह्या पदावर बसवलं। त्याच्यामुळे काम जरी मी करत असलो तरी ते क्रेडिट तुमचं आहे, हे तुमच्यामुळे होतं आहे एवढंच सांगतो। आणि एवढा चांगला सत्कार केला, आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी हेमंतांना, आमच्या मावशी, आपले शंकर भाऊ, डॉक्टर नाना या सगळ्यांच्या
तर्फे आपले सर्वांचे आभार मानतो. आमच्या माता भगिनींना शुभेच्छा देतो नवरात्रीच्या आणि थांबतो. धन्यवाद. अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक.